प्रणाम करो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार जी, नमस्कार। भगवत प्राप्ती करता निष्काम कर्मयोग आदेशाप्रमाणे आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोज बुधवारला बाबांचे सेवक श्रीमान विकासजी बाहुणे, श्रीमान रुपेशजी बाहुणे यांच्या दोन निवासस्थानी त्यागाचे हवन कार्य पार पडले आणि त्या अनुषंगाने एका भगवंताच्या चर्चा बैठकीला सुरुवात झाली। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता, बुद्धीचे विधाता, स्वयं शक्तिशाली भगवान बाबा हनुमानजी उपस्थित। बाबांना माझा प्रणाम। आम्हा सर्वांचे सद्गुरू व मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित। बाबांना माझा प्रणाम। आम्हा सर्वांची लाडकी मातोश्री वाराणसी जुमदेवजी टुबरीकर आई सुद्धा उपस्थित। आईना सुद्धा माझा प्रणाम। या बैठकीचे अध्यक्ष श्रीमान भास्करजी वाघाडे साहेब, मुरबाड परिसर मार्गदर्शक काकाजी उपस्थित। काकाजींना माझा नमस्कार। बैठकीचे उपाध्यक्ष योगराजजी लांजेवार साहेब, बोंड परिसर मार्गदर्शक साहेबांना माझा नमस्कार। आणि या घरमालकाचे मार्गदर्शक तथा गिरोला परिसरातले मार्गदर्शक राजकुमारजी भोंडे साहेब उपस्थित। साहेबांना माझा नमस्कार। आणि मंच भरपूर मोठा आहे। मंचावर ज्यांचं बुक्का लावून स्वागत झाला असा आदरणीय मंचला सुद्धा माझा नमस्कार। समोर बसलेले बाबाच्या कुटुंबातले सर्व सेवक सेविका, बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। बैठकीचे विषय आहेत 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम व सेवकांवर आलेले प्रत्यक्ष अनुभव या आधारित सुरू आहे। ह्या मार्गात सहजासहजी माणूस येत नाही। येणारा हा सेवक दुखी कष्टीच मानव या मार्गात येतो। कितीतरी साधू संत करतो आणि कितीतरी वैद्वानी करतो। ह्या वैद्याकून त्या वैद्याकार आणि त्या साधूकून त्या डॉक्टरकडे जातो। त्याच्यानंतरच ह्या मार्गाची धावा करत असतो। जसा शिकारी वनामध्ये फिरतो शिकारीसाठी, तसाच हा दुखी कष्टी मानव वन याच्याकडून त्याच्याकडे फिरतो। त्याच्यानंतर गावातलाच एक सेवक ह्या मार्गाची रूपरेषा आणि थोडक्यात विचार देतो। त्या विचाराला तो बळी पडतो आणि त्या विचाराला बळी पडण्याचं एक कारण राहते, कारण की तो दुःखाने त्रासलेला राहतो, कारण की तो त्याच्यावर खूप दुःख राहतात, म्हणून तो दुःखाने त्रासलेला राहतो। त्याच्यानंतर तो कोणाच्याही विचाराला तो बळी पडतो आणि तो सेवक त्या दुखी कष्टी मानवाला या मार्गाविषयी विचार देऊन सन्यारी कार्यकर्त्याकडे नेतो आणि कार्यकर्ता समोरची रूपरेषा त्या दुखी कष्टी मानवाला सांगत असतो। कारण की हा मार्ग कार्यकर्ता म्हणतो हा मार्ग आहे मरण्याचा। तू विचार केला का? विचार करून सन्यारी मार्गात याचा राहतो। कारण की प्रत्येक बरंच सेवक आहेत, दुःख असलं तर बाबा हनुमानजी, दुःख दूर झालं तर मी स्वतः बाबा हनुमानजी म्हणतात असे सेवक आहेत। पण असं करू नका, कारण बाबांनी 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम दिले आहेत।
चार तत्वांनी खरोखर का मिळतो? चार तत्वांनी भक्ती मिळतो. भक्ती या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. मग खरोखर आपण सकाळी भक्ती करतो, विनंती करतो. त्या भक्ती या शब्दाचा अर्थ आहे प्रेम. मग खरोखर आपण ते भक्ती करतेवेळी त्या प्रेमानं बसतो का, हा पहिले विचार करायला लागतो. मानवाने विचार केला का विनंती करतेवेळी, भक्ती करतेवेळी प्रेमानं जर आपण बसलो तर खरोखर मानवाला योग मिळेल, त्याची भक्ती सुद्धा साध्य होईल. नाहीतर मुलगा किंवा मुलगी पत्नी याला उशीर करतो त्यावेळेस ते यालेचा हट हट म्हणून सनेरे आपण तो राग मातीच्या काडीवर काढत असतो. त्याला भक्ती म्हणल्या जात नाही, कारण की भक्ती या शब्दाचा अर्थच आहे प्रेम. तर मग आपण प्रेमानच बसला पाहिजे. बाबांनी चार तत्व दिले. परमात्मा एक, मर्या जी भगवत नाम. परमात्मा एक, मर्या जी भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छेनुसार भोजन. आपण जोपर्यंत दोन तत्व भगवंताला देणार नाही तोपर्यंत सामर्थ्य दोन तत्व मिळणार नाही. मग परमात्मा एक कुठं पाहायचं? परमात्मा एक आपली आत्मा आणि दुसऱ्याची आत्मा, परलोक परी आत्मा म्हणजेच परमात्मा एक. खरोखर आपण आपल्या आत्मेत आणि सजीवाची आत्मेत, म्हणजे माणूस असो, पशु असो, पक्षी असो, त्याची आत्मा आणि आपली आत्मा, ह्या दोन्ही आत्मा म्हणजे एक आत्मा म्हणजे परमात्मा एक. मग दुसरा तत्व आहे दुःखदारी दूर करते उद्धार. तुझं दुःखही दूर करीन आणि दारिद्र्य दूर करीन आणि तुझे जीवनाचा उद्धारही करीन. आणि तिसरा तत्व आहे बाबांनी, मग आपण दोन तत्व दिलं, मग सामर्थ्य दोन तत्व आपल्याला मिळतो. आपण जोपर्यंत हे दोन तत्व देणार नाही तोपर्यंत आपल्याला दोन तत्व मिळणार नाही. मर्या जी भगवत नाम पर, आपण खरोखर आपण मर्या जी भगवत नाम पर त्या तत्वावर मेलो का? मरणे आपल्याला कोणतं काय ना, वाईट विचार, वाईट कर्म, आपल्या अंगी असणारं वाईट, जे काही वाईट आहेत ते वाईटाच्या विचाराने मरणे. आणि मग चौथा तत्व इच्छेनुसार भोजन. आपण भगवंताजवळ आपली इच्छा ठेवणार, जी इच्छा आपण भगवंताजवळ ठेवू ती इच्छा आपली पूर्ण होणार. मग इच्छा पूर्ण करण्यासाठी का करायला लागेल? खरोखर माणसांना प्रेमाने वागायला लागेल, माणसांना भगवंताला एक आवडणारे कार्य करायला लागेल, तेव्हाच माणसाची इच्छा पूर्ण होऊ शकतो. आणि बाबांनी 3 शब्द दिले आहेत. जसं शंकराची त्रिशूल आहे तशी ही मानव धर्माची त्रिशूल आहे. 3 शब्द म्हणजे सत्य बोलणे, मर्यादा पाळणे, प्रेमाने वागणे. दिवा हा सत्याचा प्रतीक आहे. दिवा आपल्याला शिकवतो, सांगतो मी सत्य आहे. दिवा हा सत्याचा प्रतीक आहे. त्याच्यातून निघणारी जी ऊर्जा आहे ते मानवाला उजळमय करतो. अगरबत्ती आहे, अगरबत्ती ही मर्यादेचा प्रतीक आहे. जशी अगरबत्ती हळुवारपणे पेटतो तशीच माणसामध्ये मर्यादा पाहिजे. जर आपल्याला कुणी म्हणून दिलं तर ते क्षमता पाहिजे की मानवात सहनशा करण्याची. आणि तिसरा शब्द आहे प्रेमाने वागणे. आपण आपल्या परिवारात, शेजारी अनेकासोबत प्रेमानं वागलं तर भरपूर काय होतं. प्रेमानं
माणसाचा दिल जिंकू शकतो, प्रेमानं त्याच्या भावना ओळखू शकतो, जो नाही मिळेल त्याच्याकडून तो मिळू शकतो. आपण त्यावेळेस त्याच्यासोबत प्रेमानंच बोलल्या पाहिजे, प्रेमानं वागले पाहिजे. किम्मत पानी की नहीं, किम्मत प्यास की होती है. किम्मत पानी की नहीं, किम्मत प्यास की होती है. किम्मत श्वास की नहीं, किम्मत मौत की होती है. इस मार्ग में सेवा करते हैं सभी. सेवा की नहीं विश्वास की होती है, विश्वास की होती है. सर्व सेवकांना एक माझा प्रश्न आहे. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसपर्यंत असं 3 बंधन आहेत तर ते पाळणे आहेत. ते कोणतं? पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसपर्यंत असं 3 बंधन आहेत तर ते पाळणे आहेत. त्यागी सेवक असो की साधा घरातला सेवक असो, संपूर्ण मलाही पाळणे आहेत. मंचावरचं जे कार्यकर्ता आहेत सर्वांसाठीच आहेत, म्हणजे सर्वांनाच पाळणे आहेत ते बंधन. व्यसन, पूजन आणि राग हे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसभरी आपल्याला हे 3 बंधन काटेकोरपणे पालन करणे आहे. मग या परिवाराने त्याग केलं. मग त्याग कशाचा केला? त्याग कशाचा केला? त्याग शरीर, मन आणि वाणीचं केलं. आपल्या वाणीतून निघणारा शब्द त्यागामध्ये प्रेमाचा निघाला पाहिजे. घरी परिवारात मुलगा मुलगी आई वडील राहतो त्यावेळेस परिवारात आपला त्याग चालू आहे. त्यागात आपण त्यासोबत चांगलं बोलल्या पाहिजे, चांगलं राहिल्या पाहिजे. वाणी शिकवतो. शरीराला जर काही होऊ नाही गेलं तरी ते माणसात क्षमता पाहिजे का शरीराला एका इजा झाली तरी ते सहन करण्याची. मनावर काबू पाहिजे. मन चंचल आहे. आपल्या त्यागात बंधन असतात ना. त्या त्यागामध्ये जर आपला मन झाला डगमगला, कारण की त्यागामध्ये अनुभव सुद्धा येतो. त्यागामध्ये जर एका दुःख आला, आपला बंधन पाडून सनेच तो त्याग करणे राहतो. त्यावेळेस आपलं मन, आपल्या ताप वगैरे आला, आपल्या मनात शंका येतं मी डॉक्टरकडे जाऊ की काय करू. त्या मनावर काबू ठेवून सनेच आपण त्याग करतो. म्हणून ह्या 3 गोष्टीचा त्याग करून राहतो. बाबांनी 4 तत्व 3 शब्द 5 नियम दिलाय. या 4 तत्व 3 शब्द 5 नियमांचा काटेकोरपणे तुम्ही करा आणि मी करीन. आणि मी माझ्या शब्दाला इथंच थांबवतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद वाघाळे साहेब. आपल्या अनुभवाच्या माध्यमातून तत्वशब्द नियमावर थोडक्यात विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. भगवंत तिथे जागवा जिथे भाव असे भक्तीचा. भगवंत तेथेच जागवा जिथे भाव असे भक्तीचा. प्रार्थना म्हणजे फक्त शब्द नव्हे, तो आधार आहे मनाचा, तो आधार आहे मनाचा. त्यानंतर